जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान मित्र हो. अतिशय नैसर्गिक योगायोग या विषयावर मी तुम्हाला दोनच शब्द सांगतोय. नैसर्गिक योगायोग म्हणजे काय? बघा, महात्मा ज्योतिबा फुले शिक्षणाचे आराध्य दैवत, ज्यांनी मुलींची शाळा सुरू केली आणि आपल्या भारतातील तमाम स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला, असे महात्मा ज्योतिबा फुले यांचा मृत्यू 1890 रोजी होतो. आणि अगदी एकच वर्षात इसवी सन 1891 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म होतो. सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांचा मृत्यू फक्त 1897 होतो. आणि एकच वर्षात मित्र, नैसर्गिक योगायोग बघा, एकच वर्षात माता रमाईचा जन्म 1898 होतो. आहे का नाही? आहे का नाही हा नैसर्गिक योगायोग? कारण एकच होतं, महात्मा ज्योतिबा फुलेंचं कार्य जे थांबलं, जे निसर्गानं नियतीनं मृत्यूच्या रूपात ओढून घेतलं, तेच कार्य करण्यासाठी पुन्हा माझ्या बापानं जन्म घेतला. 14 एप्रिल 1891 बाबासाहेबांचा जन्म झाला. आणि सहचारिणी माता रमाईचा जन्म 1898 झाला. कारण सावित्रीबाई फुले 1897लाच मृत्यू झाल्या होत्या. अवघ्या एक वर्षात हा योगायोग नैसर्गिक योगायोग असेल. मला असं म्हणायचं नाही की हे पुनर्जन्म आहे, कारण पुनर्जन्मावर महात्मा ज्योतिबा फुलेंचा विश्वास नव्हता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नव्हता. तर फुले शाहू आंबेडकर छत्रपती यांच्या कार्यात हा विश्वासच नव्हता की पुनर्जन्म असेल. म्हणून मी म्हणतो की हा नैसर्गिक योगायोगच आहे. मित्र हो, माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून कळवा. नक्कीच हा व्हिडिओ सर्व भीमप्रेमींना, शिवप्रेमींना आणि भारतीय जनतेला हा शेअर करा आणि कळू द्यात हा नैसर्गिक योगायोग युगायुगाने कसा आला आणि कशा प्रकारे आपला बाबासाहेबांचा जन्म झाला. एवढंच मला या प्रसंगी म्हणायचं होतं. इथं थांबतो मी. जय भीम, नमो बुद्धाय. नव्या पिढीला नवा जय भीम.